मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत। आज आपण हा नवीन कोर्स सुरू करत आहोत। ऊर्जावान व्हा, उत्साही व्हा। खरंच आहे, आयुष्यात जर सर्वात काही महत्त्वाचं असेल तर ते ह्या क्षणी ऊर्जावान असणे आणि उत्साही असणे। आपल्या दैनंदिन जीवनात छोट्यात छोटी गोष्ट आणि मोठी ध्येय ही अत्यंत ऊर्जेने उत्साहाने एक एक गोष्ट पार पाडत नेणे नव्हे काय। एकदा एक राजा, चक्रवर्ती सम्राट खूप निराश झाला आणि तो राज ऋषींकडे गेला आणि राज ऋषींना म्हणाला, स्वामी, मी सर्व काही मिळवले, धन दौलत, पुत्र प्राप्ती आणि सीमांची वृद्धी, एवढं करून सुद्धा आज मी निराश आहे, आज मी कंटाळलो आहे, मला ह्यातून उपाय सांगा। त्यावर राज ऋषी स्मितहास्य करत राजाला म्हणाले, हे राजन, मी तुला एक प्रश्न विचारतो आणि 4 दिवस देतो। तू त्या प्रश्नाचे सत्य शोध आणि तेच तुझ्या समस्येचे समाधान असेल। आणि तो प्रश्न म्हणजे, जीवनात सर्वात जास्त महत्त्वाचे काय? राजांनी ऋषींनी दिलेले आव्हान स्वीकारले आणि तो तयार झाला। त्यांनी असे ठरवले की या प्रश्नाच्या खोलवर जाण्यासाठी, सत्य शोधण्यासाठी वेषांतर करून रसातळात फिरावे, राज्यातील छोट्या मोठ्या गल्ल्यातून फिरावे आणि ह्या मागचे खरे काय ते सत्य शोधून आणावे। आणि असे स्वतःशी ठरवून तो संन्याशाचा वेश परिधान करून राज्यातील गावांमध्ये फिरू लागला। सर्वप्रथम त्यांनी पाहिले की एक लोहार भट्टीसमोर प्रचंड घाम गाळत आहे, काळाकुट्ट झाला आहे आणि तरी सुद्धा काम करता करता अत्यंत आनंदात आहे, रममाण आहे। तेव्हा तो त्याच्याजवळ जाऊन त्यांनी विचारले की, का बाबा, असह्य उकाड्यामध्ये घाम गाळत असताना तू एवढा आनंदी उत्साही कसा काय? त्यावर लोहार म्हणाला की, माझे कामच मला उत्साह देत आहे, कारण आमच्या गावातील व्यापारी काही शस्त्र घेऊन उद्या राजवाड्याकडे निघाले आणि त्या शस्त्रांमध्ये मी बनवलेल्या तलवारींचा समावेश आहे। आणि जर राजाला मी बनवलेल्या तलवारी आवडल्या तर तो माझ्यासाठी एक मोठा सन्मान असेल आणि हीच गोष्ट, हेच उद्देश मला उत्साह देत आहे। राजाला त्याच्या ह्या उत्तराचे खूप कौतुक आणि आश्चर्य वाटले। राजा पुढे निघाला। नंतर त्याची भेट एका कुंभाराशी झाली, जो चिखलामध्ये माखलेला असून देखील उत्साहात होता आणि त्याच्या कर्मात वाहिलेला होता। राजांनी त्याला विचारले, काय बाबा, एवढा माखलेला असून देखील तू एवढा आनंदी उत्साही कसा? त्यावर कुंभार म्हणाला, आमच्या गावातून राजवाड्यासाठी काही झाडे जात आहेत आणि ती झाडे मी बनवलेल्या कुंड्यांमधून जाणार आहेत आणि त्या अधिकाधिक चांगल्या व्हाव्या यासाठी मी प्रयत्नशील आहे। आणि जर त्यांनी राजवाड्यातली
शोभा वाढवली तर तो माझ्यासाठी एक बहुमान असेल. राजा तिथून पुढे निघाला. त्यांनी पाहिले की खूप उन्हामध्ये एक सैनिक अत्यंत उत्साहाने स्वतःच कवायती करण्यामध्ये मग्न आहे. संन्याशाच्या वेशातल्या राजाने त्याला विचारले, काय बाबा, एवढ्या उन्हातानात तू स्वतःहून ही कवायत करतोस? तो म्हणाला, आमच्या गावातील एक तुकडी उद्या राज दरबारी प्रात्यक्षिके दाखवणार आहे आणि जर मी चांगलं प्रात्यक्षिक केलं तर उद्या मला त्या तुकडीत सामील होता येईल आणि आमच्या महाराजांसमोर मला प्रात्यक्षिक करण्याचा बहुमान मिळेल आणि ह्यानीच प्रेरित होऊन मी खूप चांगला सराव करत आहे. असे अनुभव घेऊन राजा उत्तरानिशी राजऋषींकडे परतला आणि राजऋषींना म्हणाला, स्वामी, जीवनात सर्वात महत्वाचे काय ह्याचे सत्य मला सापडले आणि ते म्हणजे हा क्षण उत्साहाने भरलेला असणे, हा क्षण ऊर्जावान असणे आणि त्यासाठी ह्या क्षणी उद्देशाने प्रेरित असणे. राजऋषी स्मितहास्य करत म्हणाले, राजन, हेच तुझ्या नैराश्याचे सुद्धा उत्तर आहे आणि उपाय आहे. खरं आहे की नाही? जीवनात सर्वात जास्त काही महत्वाचे असेल तर ते ऊर्जावान असणे, उत्साही असणे आणि ह्या क्षणात रममाण असणे. भूतकाळ हा निघून गेला, तो उगाळत बसण्यात किंवा भविष्य काळाच्या चिंतांमध्ये ग्रस्त होण्यात काहीच ठेवलेले नाही. कारण भविष्य हे ह्या क्षणामधूनच निर्माण होत आहे. तेव्हा हा क्षण जर ऊर्जावान असेल, उत्साही असेल तर भविष्य देखील त्याच प्रकारचे असेल. रामदास स्वामींनी असे म्हटले आहे, मनी मानवा व्यर्थ चिंता वहातो, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानिती वियोगे. कर्मयोगानेच गोष्टी घडत असतात आणि अकस्मात होणारे कधीच थांबत नाही. आणि ते अभागीच म्हटले पाहिजेत जे भूतकाळावर खापर फोडतात किंवा चिंता करत बसून हा क्षण गमावतात. वा, किती सुंदर. दैनंदिन ध्यानयोग ही 16 मिनिटांची ध्यान ऑडिओ क्लिप आहे. खास तुमच्याचसाठी तुमचे पहिले नाव घालून पुढील 2 दिवसात रेकॉर्ड केली जाईल. तुम्हाला फक्त 16 मिनिटे ऑडिओ ऐकायचा आहे. ऑडिओतील स्वयंसूचना, संस्कार आणि संगीत तुमच्या अस्तित्वाला हळुवार ध्यानस्थ अवस्थेत घेऊन जातील. ध्यान अधिक प्रभावी होण्यासाठी रेकॉर्डिंग करताना तुमच्या पहिल्या नावाच्या उच्चाराने अलगद हाक मारून हा ध्यान कार्यक्रम सुरू होतो. हा ध्यान कार्यक्रम दैनंदिन ध्यानासाठी पुढील अनेक वर्ष उपयोगी पडेल आणि याचा नियमित प्रयोग केल्यास सकारात्मक ऊर्जा
आणि उत्साह वाढेल आणि निगेटिव्ह विचार, चिंता आणि भीती दूर होईल. या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती जाणण्यासाठी या स्क्रीनच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. एकदा रानामध्ये एक कोंबडी अंडी उबत बसली होती. तिने पाहिले की समोरून एक अजस्त्र हत्ती येत आहे. छोट्याशा जीवाला पुढे काय घडणार ह्याचा दृष्टांत झाला. ती थांबली नाही. अत्यंत झुंजार बाण्याने ती धावत त्या अजस्त्र हत्तीकडे निघाली आणि तिने द्वेषाने त्याच्यावर उडी घेतली आणि त्याच्या कपाळावर जोरात ओरखडा आणि चोच मारली. बघा, अचानक झालेल्या या घटनेने तो अजस्त्र हत्ती बिथरला आणि त्यातच त्याची दिशा बदलली आणि कोंबडीचे घरटे वाचले. या गोष्टीचे येथे प्रयोजन बघा. वर्तमान क्षणात सजग राहून आणि जे आहे त्याच उपलब्धीत मोठ्या संकटांचा सामना करता येतो किंवा मोठी उद्देश हातात घेतली जाऊ शकतात. चिंता करत बसणे किंवा जे आपल्या पदरी वाईट पडले त्याबद्दल रडत बसणे हा एक नकारात्मक दृष्टिकोन आहे. पण आपण जर ऊर्जावान असू आणि उत्साही असू तर जे आहे त्यातून देखील एक स्वर्ग निर्माण केला जाऊ शकतो. एका मोठ्या आव्हानाचा निश्चितच सामना केला जाऊ शकतो. एक मूल जन्माला आले, त्याला खांद्यापासून हात नाहीत आणि मांड्यांपासून पाय नाहीत. जे जन्माला आले त्याला मनुष्य म्हणायचे. फक्त चेहरा, छाती, पोट बस. दोन्ही हात नाहीत, दोन्ही पाय मुळापासून नाहीत. आणि आज ते नाव जगप्रसिद्ध आहे. मोटिवेशनल स्पीकर म्हणून निक व्हायचिच जगप्रसिद्ध आहे. त्याचे व्हिडिओ पाहिले नसतील तर गूगल करा आणि नक्की पहा. मनात आणले तर आपण काय नाही करू शकत. असेल त्या उपलब्धीमध्ये बऱ्याचशा गोष्टी साध्य करता येतात. महत्त्वाचे हे असेल की येणारा प्रत्येक क्षण हा आपण सामर्थ्यशाली कसा घडवू, उत्साहपूर्ण कसा घडवू, उद्देशाने प्रेरित कसे राहू आणि ऊर्जावान कसे राहू. आणि ह्यातूनच मित्रांनो आपला आजचा हा दुसरा कोर्स याची निर्मिती झाली. मित्रांनो, या कोर्सचा भरपूर लाभ घ्यावा. हा विनामूल्य आहे. हा सर्वांसाठी आहे. हा कोर्स 5 भागांमध्ये पूर्ण होईल. प्रत्येक भाग हा एक 30 मिनिटांचा क्लास असेल आणि यात आपण ऊर्जा वाढवणारे, उत्साही करणारे असे 5 विषय घेतले आहेत. पहिला विषय आहे नामस्मरण. नामस्मरणाने शक्ती आणि सामर्थ्य कसे वाढवले जाऊ शकते. दुसरा विषय असेल मुद्रा ध्यान. आपल्या शरीरात मुद्रा ॲक्टिवेट करून पुढे मनाच्या प्रसन्नतेसाठी त्या मुद्रेचा कसा प्रयोग करावा. तिसरा विषय असेल शांत झोपेचे शास्त्र.
झोप ही अत्यंत महत्त्वाची. शांत झोप मिळाली तर आपले जागेपण देखील उत्साही असेल, नव्हे काय? या भागात आपण समजून घेऊ की विविध कारणांमुळे झोप येत नसेल तर त्यावर कशी उपाययोजना करावी आणि शांत झोप कशी मिळवावी. चौथा भाग व्हिज्युअलायझेशन टेक्निक अर्थात कल्पकदृष्टी तंत्र. कल्पकदृष्टी तंत्राने आपला परफॉर्मन्स हा वाढवता येऊ शकतो. तसेच आपली ध्येयपूर्ती सहज करता येऊ शकते. असे हे विलक्षण तंत्र आहे. त्याविषयी आपण या भागात माहिती घेऊ. आणि पाचवा भाग असेल चक्र साधना. निर्मात्याने आपली ही यंत्रणा, आपलं शरीर आणि मन अशी विलक्षण तयार केली की आपण जे ठरवू तिथपर्यंत आपण पोचू शकतो. अशी ही यंत्रणा चालवणारी विविध चक्र अशी वेदांमध्ये व्याख्या करण्यात आली. ही चक्र अधिक बळकट ऊर्जावान कशी करावी याविषयीची साधना आपण पाहू या पाचव्या भागात. प्रत्येक भाग हा 30 मिनिटांचा असेल. सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे आपण प्रक्रियेविषयी सखोल अभ्यास करू आणि शेवटची 10 मिनिटे आपण त्या विषयाचे ध्यान करणार आहोत, प्रत्यक्ष ध्यान अनुभव घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हा कोर्स पूर्ण करू. एक महत्त्वाची सूचना, आपण जो पहिला निशुल्क कोर्स पूर्ण केला, अनंत अस्तित्व व्हा, हा कोर्स आता लोकार्पण होत आहे. अर्थात फक्त एका 2 मिनिटांच्या लिंकद्वारे या कोर्सचे सर्व भाग तुमच्यासाठी उपलब्ध होत आहेत. तुम्ही स्वतः हा कोर्स आता करू शकता. ही जी 2 मिनिटाची लिंक आहे, ज्यामध्ये या कोर्सची पूर्ण रूपरेखा आहे आणि सर्व भागांच्या लिंक आहेत, ही लिंक तुम्हाला या स्क्रीनच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. तेव्हा आवर्जून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावे आणि हा कोर्स हा प्राप्त करून घ्यावा. तो स्वतःही पुन्हा पुन्हा करता येईल आणि तो इतरांना देखील तुम्हाला देता येईल. ह्या कोर्सद्वारे आपण 8 जगप्रसिद्ध ध्यान प्रक्रिया आपल्यामध्ये ॲक्टिव्ह केल्या. सशाम कृपे सद्दक्ष या 8 अक्षराच्या मंत्रामधून या 8 प्रक्रियांची निर्मिती होते. स म्हणजे वर्तमान क्षणाचे सत्य, शा म्हणजे मनाची शांती, म म्हणजे मनदर्शन, कृ म्हणजे कृतज्ञ भाव, प्रे म्हणजे निरपेक्ष प्रेम, स म्हणजे सत्य परिवर्तनाचा नियम, द म्हणजे सद्भावना दयाभाव आणि क्ष म्हणजे क्षमाशीलता. अशा ह्या 8 प्रक्रिया ॲक्टिव्ह करणारा अनंत अस्तित्व व्हा हा कोर्स लोकार्पण होत आहे. केवळ 2 मिनिटांच्या लिंकद्वारे हा कोर्स पूर्णतः तुम्हाला उपलब्ध होत आहे. तुम्हाला हवा तेव्हा तो करू शकता. आणि ही जी 2 मिनिटाची लिंक आहे ती या स्क्रीनच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नक्कीच पाहावी. अजून एक महत्त्वाची सूचना, मित्रांनो, ह्या चॅनलमार्फत विनामूल्य कोर्स तुमच्यापर्यंत पोचत असतात. ध्यानाचे कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोचत असतात. हे चॅनल हे यूट्यूबवरील एक ध्यान कार्यक्रमाचे चॅनल असून यूट्यूबद्वारे काही योजना चालवल्या जातात. त्या योजनांचा आपण विनामूल्य लाभ घेऊ शकतो. त्या म्हणजे आपण ह्या स्क्रीनच्या खाली एक कमेंट बॉक्स आहे,
तिथे तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. तुम्हाला आलेले प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरे मी आपल्याला निश्चित देईन. तुम्हाला एखादा ध्यान कार्यक्रम जर हवा असेल, एखादी त्याच्याविषयी माहिती हवी असेल, तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. आमच्या पुढील शेड्यूलमध्ये त्याचा नक्की विचार करण्यात येईल आणि तुमच्यासाठी तो ध्यान कार्यक्रम हा तयार केला जाईल. जो ध्यान कार्यक्रम तुम्हाला आवडतो त्याला पसंती दर्शवण्यासाठी असं एक चिन्ह या स्क्रीनच्या खाली दिलेलं आहे. त्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही त्या कार्यक्रमास पसंती दर्शवलीत तर त्या प्रकारचे अधिक कार्यक्रम तुमच्याकरता निर्माण करता येतील. हे चॅनल विनामूल्य आहे आणि ह्याचे तुम्हाला आजीवन सभासद होता येते आणि त्यासाठी सबस्क्राईब नावाचे एक बटन तुम्ही क्लिक करावेत. ते क्लिक केल्यावर एक बॉक्स ओपन होईल. त्यात तुम्हाला बेलचे चिन्ह दिसेल. ते बेलचे चिन्ह तुम्ही प्रेस केले तर पुढील कार्यक्रमाच्या सूचना तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळू लागतील. ह्या यूट्यूबच्या असलेल्या विविध योजना ह्यापैकी जी योजना आवडेल त्याचा तुम्ही विनामूल्य लाभ घेऊ शकता. आता थोडा वेळ चला करूया प्रत्येक क्षणी मंगल ध्यान. डोळे बंद करा आणि आरामदायक अवस्थेत बसा. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. डोक्यापासून ते पायापर्यंत शरीर पूर्णतः रिलॅक्स. मनोमन असा अनुभव करा की प्रत्येक क्षणी मंगल होत आहे. हा क्षण उत्साह घेऊन आला. हा क्षण प्रेरणा घेऊन आला. प्रत्येक क्षणी मंगल होत आहे. चला शुद्ध श्वास पाहूया. आपोआप चालू असलेला श्वास फक्त पाहूया. आणि श्वास पाहत असताना मनोमन असा अनुभव करूया की या क्षणात कल्याण सामावलेलं आहे. या क्षणात मांगल्य सामावलेलं आहे. काय चांगलं झालं, काय मंगल झालं ह्याचं स्मरण होऊ दे.
आजच्या या परिस्थितीत काय चांगलं होत आहे, काय मंगल होत आहे याचं स्मरण होऊ दे. मनात उठलेल्या या लहरींकडे पहा, या तरंगांकडे पहा. वा, सुंदर. या क्षणी फार बरं वाटत आहे. आपल्याला जे करायला आवडतं, जे केल्यामुळे उत्साह मिळतो, प्रेरणा मिळते, आनंद मिळतो, त्यासाठी आपण निश्चित वेळ देऊया. छान होईल, मंगल होईल, भलं होईल, कल्याण होईल. प्रत्येक क्षणी मंगल होईल. वा वा, फारच छान. ही एक खूप सुंदर ध्यानाची अवस्था आहे. जेव्हा इच्छा होईल, जेव्हा वाटेल तेव्हा या मंगलमय ध्यानस्थ अवस्थेत आपण अगदी सहज येऊ शकू. आता हळूहळू या अवस्थेतून बाहेर येऊ. अलगद डोळे उघडा, हात पाय हलवा. फार छान वाटत आहे, उत्साही वाटत आहे. मन उत्साहाने भरून गेलं. आपण पुन्हा जागृतावस्थेत आलो. प्रत्येक क्षणी मंगल होत आहे.